नमस्कार, मी कोमल. स्वागत आहे तुमचं भन्नाट जोडी कोपरगाव या यूट्यूब चॅनलवर. तर मला जायचं होतं आषाढ एकादशीच्या शूटनिमित्त. तर मी आता घरच्या घरी अशी रेडी होणार होते. तर मी आज रेडी होते ते तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हटलं. आपल्या कमीत कमी बजेटमध्ये कसं रेडी व्हायचं ते तुम्ही आता बघा गाईज, एका मुलीला यापेक्षा काय पाहिजे असेल. जर नवरा स्वतःहून मेकअप करण्यासाठी मदत करत असेल, रिअली माझा विठ्ठल खरंच माझा विठ्ठलासारखाच आहे. मी सांगितलेलं कोणतंही काम ऐकत असतो. बघा, फायनली मी माझ्या नवऱ्याच्या मदतीने आणि माझ्या मदतीने रेडीच झालेली आहे. कसा वाटतोय माझा लुक नक्की कमेंट करून सांगा. माझा तर झाला होता मेकअप, आता माझा नवऱ्याचा मेकअप चालू होता. बघा, मला आता ना रामकृष्णारी मंडळी, पण मला ना असा विठ्ठलाचा जो टिक्का आहे ना तो टिक्का लावायचा होता. तो मला येत नव्हता लावता, तर माझ्या नवऱ्याने मला स्वतः हेल्प केली तो लावायला. आणि बघा, भांडत पण होता आणि मला बोलत होता की मेकअप करायला खूप उशीर लागतो असं तसं. पण काय करावं, नवरा आहे, थोडाफार भांडण तर होणारच ना. विठ्ठलासारखा नवरा जर सोबत असेल त्यापेक्षा रुक्मिणीला पाहिजे तरी काय असतं. माझा खरंच विठ्ठल आहे, एकदम सावळा विठ्ठल नाही आहे माझं, एकदम बंडखोर विठ्ठल आहे. सातच भांडत असतो मला, पण काय आमचं एवढं तेवढं तर चालूच असतं. मी असं त्यांना चिडवत होती, भांडण इज टेम्पररी बट प्रेम इज परमनंट. असं काय आमचं चालूच असतं, मस्ती थोडी पाहिजेच हो लाईफमध्ये. तर आता आम्हाला जायचं होतं शूटसाठी लोकेशनला. त्या लोकेशनला जात होतो. बघा किती आपली गंगा गोदावरी माता आहे, खूप अशी तिला पूर आला होता आणि खूप असं पाणी वाहत होतं. अगं, आम्ही आता लोकेशनला पोहोचलो आहे. हे लोकेशन कुठलं आहे आणि काय आहे ते तुम्ही जर आमचे व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आम्ही असं आमच्या पर्सनल फोटोग्राफर सोबत घेऊन आलो होतो. असेच आमचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट